कॉमेंटेटर जोडी मात्र हिट होताना पाहायला मिळणार आहे. ब्रँड इज ब्रँड. तर नक्कीच पंचांना सुद्धा विनंती असेल वारंवार टीम मीटिंग आपण मैदानामध्ये घेऊन द्यायचे नाही. प्रयास आणि समीर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये न्यू यंगस्टार वहार या संघाकडून जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार होईल तर मात्र रोहित घरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. धाकटी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारची रन्स त्याच्यावर मिळणार नाही. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. रोहित घरत डाकटूजी ह्या जर गोलंदाजाचा आपण विचार केला तर नुकताच झालेल्या उरण प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराची बाईक ज्याच्या नावावर आपण पाहिली तोच रोहित घरत आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज, एक डावखुरा त्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटची कडा घेऊन चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतं. एका टप्प्याने मात्र चेंडू तिथं अडवला गेला. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झालेत. ते मात्र गोलंदाज रोहित घरत चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथं होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहितचा. हा चेंडू चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला चेंडू पुन्हा एकदा समजत नाही. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू मैदानावरती फेकताना पाहायला मिळतोय. तो मात्र गोलंदाज रोहित घरत एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच कित्येक वेळा आपण गावदेवी गावठाण संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो. तोच हा गोलंदाज रोहित घरत मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू चांगली गोलंदाजी, थोडस व्हेरिएशन. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवर फिंगर रोल केले गेले. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित घरत चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य मात्र फलंदाजांना दिलं जात नाही. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू लोअर बुलटॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन होतंय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय तन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता मात्र चौकार इथं पाहायला मिळतोय. 4 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केले जाते. निर्धाव चेंडू. पहिले षटक संपले जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 4च्या घरात. जाऊया डीजे कडे. विराट MS चे मालक मयूरजी म्हात्रे फुंडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. प्लीज या आपण. मयूरजी म्हात्रे फुंडे, विराट MS चे मालक, या आपण समालोचन कक्षामध्ये. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये अंकेश येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक वेगवान पद्धतीचा गोलंदाज. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अंकेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र समीर नाईक.
गोलंदाजी मार्क गोलंदाज तयार. अंकेश पहिलाच चेंडू आपल्या षटकातील. पहिला चेंडू फुलटच चेंडू आणि त्याचा फायदा उचलला जातोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बाद डीजे नक्कीच चौकाराने मात्र संघाची धावसंख्या धावून पोहोचते. मात्र बिनबाद 8च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडूवर मात्र आक्रमण गोलंदाज अंकेशच्या विरोधात होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर बुलडोज होता. चेंडू हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. पहिला आदरा बसतोय तर मात्र वहाल संघाला. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुजल जाताना पाहायला मिळतो. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुजल मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला फ्रीडम 11 डाकटुजी दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अंकेश पुढचा चेंडू सुजल साठी. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. सौरव गांगुली स्टाईल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. फलंदाज सुजलच्या माध्यमातून आल्या मात्र चौकाराने आपले मात्र खातं ओपन करताना पाहायला मिळतोय. पण एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंकेश तयार होईल. थोडासा दबावामध्ये असणार आहे गोलंदाज. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा क्षेत्ररक्षक लंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आणि या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचली. मात्र 14 धावसंख्या. एक बाद 14 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. चालू सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा साखळी सामना. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल आणि फ्रीडम 11 डाकटिजुई या दोन संघांमध्ये आपण रंगताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. सुजल मात्र कुठल्याही प्रकारचा निर्धाव चेंडू खेळताना पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम सुजलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. पण एकदा गोलंदाज तयार. अंकेश पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू. झेल हवेमध्ये. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. दुसरा ड्रा बसतोय तर मात्र न्यू यंगस्टर वहाल संघाला सुजलच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. घनश्याम मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी आता होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकेशच्या माध्यमातून सुद्धा कमबॅक केलं जाते. सुजल याला सुद्धा माघारी परतवलं जाते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये घनश्याम जाताना पाहायला मिळेल.
शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील अंकेशाचं स्ट्राईक एंडला फलंदाज. आता नवीन फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर मात्र घनश्याम बघूया कशा प्रकारची फलंदाजी करणार. चौदा धाव संख्या धावपळकर लागताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील गोलंदाज तयार. तो मात्र अंकेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. हा चेंडू दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू वन बाउन सीमारेषेच्या बाहेर कणकणीत असा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त होते आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र 18 धावा धावपलकावर म्हणजे जवळजवळ 9 धावसंख्येच्या सरासरीने इथे खेळताना पाहायला मिळते. तो मात्र स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ. घनश्यामाने मात्र आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन केलं. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहित आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. ज्याने पहिले षटक हाताळताना फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या होता. तोच रोहित पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. काही वेळा आपण या खेळाडूला गावदेवी गावठाण या व्यावसायिक संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहिलं. तोच रोहित आपल्याला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. यंदाचा झालेल्या उरण प्रीमियर लीगमध्ये मालिकावीराची बाईक ज्याच्यावर नावावर करण्यात आली तोच रोहित गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती उरण विभागामध्ये आपण पाहतोय. तोच गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपल्याला येताना पाहायला मिळतं. तर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रयास स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर कणकणीत असा चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर मात्र रोहित घरत याचा समाचार घेतला जातो. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र 22 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. आता मात्र रोहित घर त्याला मात्र विचार करण्यास भाग पाडलं जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल. आता मात्र निर्धाव चेंडू कमबॅक केलं जातंय. दुसरा चेंडू निर्धाव. इथं पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय खणखणीत असा चौकार. आणि त्याचप्रमाणे मंचकावर मनोहरशेठ वहीर साहेबांचे सुसहाय्यक सुशांतजी टांडेल बालई यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. तर त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या दरम्यान होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत डोंगरी गावचे शिवसेना शाखा प्रमुख सचिन काशीनाथ पाटील यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 26 धावसंख्या लागताना पाहायला मिळतोय. हा चेंडू सुपला शॉट.
प्रॉपर टायमिंग होतोय. आउटफील्ड पास. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. चेंडू पाहायला मिळतोय. एका धावसंख्येने संघाच्या खात्यात ओढ होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 31 धावसंख्या. अतिशय चांगलं गुणलेखक माझ्या समवेत जोडले गेलेत. माझे साथी गुणलेखक यज्ञजी पाटील यांच्याकडून होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या हाताला स्पर्श होऊन चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कणकणीत असा षटकार. मात्र रोहित घरात खराब गोलंदाजी या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळते फलंदाज प्रयास. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. एक धाव पूर्ण आणि नक्कीच एकाच धावेवर समाधानाने एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. इथं 3 षटकांचा खेळ समाप्त होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर. यापुढील होणारा सामना असेल एसपीसीसी करंजा आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण. एसपीसीसी करंजा आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. गावठाण संघाचा कर्णधार आणि करंजा संघाचा कर्णधार प्लीज आपण आला असेल तर नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रयास मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. 38 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार सूरज. पहिला चेंडू आपल्या कोट्यातील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांब 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 लचक असा षटकार. मात्र फुंडे यांची उपस्थिती या स्पर्धेदरम्यान होताना पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती असेल या आपण समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतावा. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असे स्वागत. नक्कीच सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ इथं हजर न राहिल्यामुळे त्यांच्या जागेवर दुसरा संघ खेळतोय. आर्यन चिर्ले संघ इथं खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल एसपीसीसी करंजा आणि आर्यन चिर्ले दोन्ही संघाचे कर्णधार. आर्यन चिर्ले आणि एसपीसीसी करंजा प्लीज कर्णधार या आपण नाणेफेकी करण्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र
45 धावा. नक्कीच यज्ञेश पाटील चांगले गुणलेखन करताना पाहायला मिळतात. चांगली माहिती आमच्या समोर पोहोचवतात प्रत्येक चेंडू नंतर. आता मात्र स्ट्राईक एंडला मात्र बऱ्याच काळानंतर नॉन एंडला असलेला फलंदाज घनश्याम पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. पंच शरद ठाकूर सर यांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तर मात्र 46 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू दुधारी तलवार आणि फलंदाज होतोय सक्सेस. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. आउटफील्ड पास. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 50 धावसंख्या. सांघिक अर्धशतक मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वार्ड संघाच्या चांगली फलंदाजी. फलंदाज प्रयास आणि घनश्याम मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू व्हेरिएशन होताना पाहायला मिळते परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू. पुन्हा एकदा अवंत चेंडू. एका धावसंख्येचे धावफलक पुन्हा एकदा बदलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 51 धावा. नक्कीच आर्यन चिर्ले संघाचा कर्णधार आमच्या सोबत जोडला गेलाय. तर नक्कीच SPCC करंजा संघ आपला कर्णधार प्लीज आपण आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवा. त्वरित आपली नाणेफेकी केली जाईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा दुधारी तलवार लगी. तो आबाद नाही तो बरबाद. चेंडू मात्र पायावर आदळला जातोय आणि लेग बायच्या स्वरूपात हे एक रन्स इथं येताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे डोंगरी गावच्या मराठीचे एक तज्ज्ञ समालोचक आमचे गुरुवर्य भारतजी कडू सर यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. मराठी शब्दांचा तोफखाना ज्यांच्याकडे आहे असे आमचे गुरुवर्य भारत कडू सर यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू बिघड करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेल खाली स्वतः गोलंदाज आणि सोडलाय झेल. मित्रा झेड सोडलास तर पुढील येणाऱ्या गोलंदाजाचा निघणार तेल. यात मात्र शंका नसेल. प्रयास चांगली फलंदाजी मैदानावरती करतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय कारण की ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण या इनिंग मध्ये पाहिले त्याचा तुम्ही झेल सोडला तर नक्कीच तुम्हाला महागात पडणार. यात मात्र शंका नसणार आहे. आपल्याला जर रेकॉर्ड माहितीच असेल तिसारा परेरा याने रोहित शर्माचा 4 धावसंख्येवर सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर 264 धावसंख्येचा विक्रम तो अजूनही कुठल्याही खेळाडूच्या स्वप्नामध्ये सुद्धा आलेला नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सूरज पुढचा चेंडू. हा चेंडू बिघड पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू हवेमध्येच राहणार. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. लांब 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 लचक असा षटकार. संघाचे कर्णधार जोडले गेलेत. SPCC करंजा आणि आर्यन चिर्ले या 2 संघांचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. तर नाणेफेकी होईल. मनोहर शेठ भोईर साहेबांचे निकटवर्तीय सुशांतजी टांडेल यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी झाली आणि नाणेफेकीचा कॉल आर्यन चिर्ले संघाच्या बाजूने लागताना पाहायला मिळतोय. आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित सामना संपल्यानंतर घ्यायचा आहे. नक्कीच आमच्या समवेत आमचे सुप्रसिद्ध समालोचक नितेशजी भोईर करावे यांचं सुद्धा इथं आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा वेलकम असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लीज या आणि आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक 5 आणि वैयक्तिक फलषटक घेऊन गोलंदाज आमिष. पहिला चेंडू
पहिला चेंडू मात्र घनश्याम फलंदाज आहे, हलक्या त्याने खेळला गेला. क्षेत्ररक्षक थोडासा प्लॅन बोलवतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा पूर्ण प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धोका संभवला जातोय आणि फलंदाज मात्र घनश्याम मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक जाताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज, थोडासा उशिराने मात्र फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतो, परंतु आता थोडासा मात्र मागे फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच त्याचप्रमाणे मैदानामध्ये नितीन घरत डोंगरी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळतोय. तर त्यांना सुद्धा विनंती असेल, प्लीज आपण या आणि समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं स्वागत असणार आहे. नितीन घरत आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि धावसंख्या चौकाराने 64 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या मात्र या सामन्यामध्ये उभारताना पाहायला मिळतोय, कारण की पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज रोहित गर्दने फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि आता मात्र एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाड संघ. आणि वैयक्तिक 36 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय, तर मात्र 40 धावसंख्येवर प्रयास. हा चेंडू पुन्हा एकदा बिघड पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय पुंडे गावाच्या दिशेने, लांब लचकाचा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. बॅटची कडा घेतली गेली फर्स्ट स्लिप मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे इथं शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. फ्रीडम 11 डाकतिजी संघासाठी शुभम मडवी, मृणाल घरत, सुमित ठाकूर आणि मयूर मडवी यांच्याकडून शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. नक्कीच गुड लक दिलं जाते. वैयक्तिक 46 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय, तो मात्र फलंदाज प्रयास. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 70 धावसंख्या धावपलकावर लागताना पाहायला मिळते. एक भली मोठी धावसंख्या आजच्या रजनीमध्ये इथं होताना पाहायला मिळते. आणि इथं मात्र अर्धशतक कंप्लीट होणार का? हा चेंडू बिगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि तिथं मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आणि फक्त नक्कीच डिसिजन, नक्कीच षटकार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तरी पण तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण चेक करायचं आहे. आणि नक्कीच हा षटकार आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय हा सीमारेषेला स्पर्श होताना पाहायला मिळाला षटकार. आणि या टुर्नामेंट मधली पहिली 50 प्रयास. आणि नक्कीच डगआउट मध्ये इशारा करताना पाहायला मिळतो. वेल प्लेड प्रयास, चांगली खेळली. या टुर्नामेंट मधली पहिली 50 मैदानावरती सादर करताना पाहायला मिळतोय. नक्कीच मी म्हटलं होतं यज्ञेश पाटील, तुम्ही जर टाकाल झेल तर तुमचा निघणार तेल. हा चेंडू ऑफटिकच्या बराचसा बाहेर चेंडू आणि नक्कीच अवांतर चेंडू इथं. आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 77 धावा, डबल सत्ता मात्र धावपलकावर लागताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेट मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरे धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि
2च धावा आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 79 धावसंख्या आणि 80 धावसंख्येचं आव्हान ठेवले जाते ते मात्र फ्रीडम 11 डाकटिजी संघासमोर. सन्मान आपल्या शुभ हस्ते मात्र पार पाडायचं आहे. अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व नक्कीच उरण प्रीमियर लीग जी झाली त्याच्यामध्ये मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. एक चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून संपन्न झाली तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप खूप असं आभार. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित पुंडेगावचे विराट MS चे मालक मयूरजी म्हात्रे यांची सुद्धा उपस्थिती इथं पाहायला मिळते आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा विनंती करणार या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेची घर त्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे आणि त्यांचे मयूरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी इनर प्रोव्हाइड केले गेलेत तर त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. तर दरम्यान जशी इनिंग संपते माझा आवाज इथं मी थांबवतो आणि मी वळतो आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य नित्याजी भोईर करावे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू करुणेश आणि थँक्यू सो मच हितेश म्हात्रे सर. सर्वप्रथम आम्ही खरं तर या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक परेशजी घरत साहेबांचं खरं तर मी म्हणेन थोडी दिलगिरी व्यक्त करू. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि योग हट्ट कुणालाही टाळता येत नाही. खरं तर घरात लग्न असल्या कारणानं आज आम्ही थोडं उशिरानं इथे उपस्थित राहिलोय सेकंड शिफ्टमध्ये. चला आपण दोन्ही टीम्सना सूचित करूया की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेर लगेच मैदानामध्ये उतरेल. आज नवी दिल्लीत पुन्हा एकदा आमचे पंचांमध्ये सुद्धा फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला. चला 5 षटकांचा सामना आणि बरोबर 5x5 असा 25 मिनिटांचा अवधी आम्ही तुम्हाला जरूर देतोय. चला आपण दोन्ही टीमना सूचित करूया जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळायला प्रारंभ करायचा कारण आज 10 संघ म्हणजेच आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत जिथे आपण पाहणार आहोत की आज रात्रीच्या संपूर्ण खेळामध्ये आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत.
काही आतापर्यंत 2 मॅचेस पाहिल्या आणि तिसऱ्या मॅचच्या प्रारंभी आपण स्पर्धेचा उच्चांक पाहतोय, जिथे पहिल्या इनिंगमध्ये एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळाली ती तब्बल 79 आणि 80 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. हे मोठं टार्गेट, जिथे या टार्गेटला खरं तर मी म्हणेन जर का खिंडार पाडायचं आहे तर पहिली 2 पॉवर प्लेची षटकं म्हणजे 12 चेंडूंमध्ये किमान 25 ते 30 धावा येणं गरजेचं असणार आहे. म्हणजे अपेक्षित आहे जिथे पहिल्या चेंडूपासून जर का आक्रमण झालं तर याही धावा चेस केल्या जाऊ शकतात. परंतु जसं ओस पडलं जाईल, मॉइश्चर निर्माण होईल हितेश सर, तसं मात्र धावांचं ओघ आपण पाहणार आहोत तो कमी होणार आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाही. काल आम्ही पाहिलं, कालच्या दिवसामध्ये लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकांमध्ये 35, 5 षटकांमध्ये 28, 3 षटकांमध्ये 21, 3 षटकांमध्ये 17 अशा काही धावसंख्या आम्हाला काल पाहायला मिळाल्या. परंतु आज थोडं मी म्हणेन दमट वातावरण आहे, परंतु इथे या परिस्थितीमध्ये पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 79 धावा उभारल्या गेल्या. 79 आणि 80 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. आपण पाहताय स्वर्गीय बालासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व दुसरं डोंगरी विभाग आणि डोंगरी विभागाचं क्रिकेटचं वैभव दर्शवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. उरण पश्चिम विभाग, जिथे मागच्या बाजूला अगदी सूर्य अस्तास जातो, असा हा खरं तर पश्चिम विभाग आणि पश्चिम विभागाला बिलॉंग करत असताना डोंगरी या विभागानं क्रिकेटचा हा आत्मा जपलाय. मागच्या वर्षामध्ये पहिलं पर्व आपण सादर केलं, या वर्षी आपण दुसरं पर्व सादर करत असताना संपूर्ण स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते, जिथे उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य श्री परेश दादा घरत, जे युवा आहेत, आज शिवसेनेचे विचार घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवण्यासाठी खरं तर आपण आज आधार घेतलाय. तो म्हणजेच या स्पर्धेचं टायटल आपण पाहताय, हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे, आणि त्यांच्याच नावानं या चषकाचं आपण खरं तर मी म्हणेन दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं आपण खरं तर लॉन्चिंग केलंय. मुख्य आयोजकांचा आपण उल्लेख केला. आज व्यासपीठावर मान्यवर आहेत. याच वर्षी आपण उरण प्रीमियर लीगची संकल्पना यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या संकल्पनेचे शिल्पकार युवा सुशांत दादा तांडेल उपस्थित इथे आहेत. त्यांचे आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. टॅप केला बॉलला, मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल बीट केला, डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवर अगदी सहजतेनं ही 1 धाव अंकित होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता धावांचा पाठलाग सुरू केलाय. एकेरी दुहेरी धावसंख्येनं फार काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला जे काही करायचंय ना, आक्रमकतेनं करून द्यावं लागेल. जिथे आपण म्हणतो की 20 षटकांमध्ये जर का 200 धावांचं टार्गेट असेल तर मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये किमान 60 ते 65 येणं गरजेचं असणार. म्हणजे प्रति एका षटकामागे किमान 15 धावा, आणि जर का 15 धावा हव्या मात्र प्रत्येक एका 2 चेंडूंच्या मागे 1 चौकार किंवा 1 षटकार येणं अपेक्षित असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, विकेट किपर आहे, झेल टिपला गेलाय, फलंदाज होतील बाद आणि बॅट्समन क्रमांक 1 बॅट्समन रोहित पहिल्याच बॉलवर बीट झालाय आणि रोहित बाद झाल्यानंतर मात्र मी म्हणेन संघाची ही पडझड आता सुरू झाली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये प्रतीक पाडेल यांना मिळतंय पहिलं यश. धावा चेस करायचे आहेत. फ्रीडम 11 टीम धाकटी जुई कलावंतांचं गाव. यावेळेला मॅच मध्ये पहिल्याच खरं तर मी म्हणेन षटकामध्ये आयशा 11 फ्रीडम धाकटी जुई. आयशा हे स्पॉन्सर यांचं नाव, अर्थातच त्यांच्या घरात एक कदाचित कन्येचंही नाव असावं, आणि फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, अर्थातच मुक्तपणे
जे फलंदाजी करतील हा प्रश्नचिन्हाने हो मुक्तपणे संचार केलाय, विहंग मार्गाने या बॉलला फिरून मारलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वर्ण हा पहिला षटकार आलाय. बॅट्समन सूरज पाटील ऑन अ फायर. आज ते आम्हाला अपडेट करतायत की पहिलं षटक प्रगतीपथावर 79 धावा पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या गेल्या. 80 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय आणि जिथे आक्रमण व्हायला हवं होतं ते आक्रमण आता सुरू झालं. आता मॅच मध्ये मजा येईल. सूरज पाटील सारखा एक अप्रतिम खेळाडू ज्याच्याकडे जबरदस्त ताकद, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता आणि गुणकौशल्य आहे, त्याचं शॉट सिलेक्शन आपण आता काही क्षणामध्येच पाहणारही आहोत. अजून एक चांगला फटका, क्वालिटी स्ट्रोक. याही वेळेला आपण पाहिलं तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम दाखवत असताना तिथले फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. प्रयास मिस्टर 50 पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. हितेश सर काल तितक्या धावा आल्या नाहीयेत, परंतु रिव्ह्यू आपण जर का पाहिलं गेलं तर रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पंच आणि पंचांनी घेतलेला हा रिव्ह्यू. कारण त्याचं असं आहे की पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे आणि म्हणूनच पारदर्शकतेनं आपण हा फेअर आहे का, खरं तर जो डिसिजन ऑनफिल्ड पंच सांगतायत की आपण शहानिशा करूया, पाहूया की फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षकाचा पाय जर का सीमारेषेलगत लागलाय का, की त्यानं बॉल हातामध्ये असताना तो सीमारेषेला स्पर्श झालाय का, या काही गोष्टींची मात्र आपण शहानिशा करतो. आणि चौकार नाहीये म्हणजेच धावून काढलेल्या धावा मिळतील 2, रणसंख्या पोहोचतील डबल डिजिट 9 या आकड्यावर, सिंगल डिजिट 9 फॉर 1. यावेळेला पहा अप्रतिम फटका, कलात्मक स्ट्रोक, सुपर बॅटिंग, फुलचा पॉवरफुल आणि इथे ताकदीचं प्रदर्शन करतोय अ स्मॉल साइज डायनामाइट सूरज पाटील ची ही फलंदाजी आणि त्याच्या बॅटमधनं येतोय हा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावर. ही किमया आहे आमचे डीजे मास्टर, त्यांची बोटांवरची जादू सादर करतायत प्रशांत पाटील आणि त्यांची संपूर्ण ही अकॉस्टिक साऊंड सिस्टीम. फार छान गाणं, सुंदर असं गाणं मात्र सादर केलं. श्री राम भगवंताच्या आम्हाला आठवण करून दिली, स्मरण करून दिलं. धाकटी जुई या टीम कडनं खेळ करतोय सूरज घरत. सूरजनं नुकतंच एक बहुमान मिळवलाय, त्याच्या स्वप्नातली बाईक त्यानं जिंकली आहे धाकटी जुईच्या स्पर्धेमध्ये. आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करूया कारण तो फॉर्म, त्याचा मोमेंटम या मॅच मध्ये तो आपण पुन्हा एकदा बरकरार दिसतोय. पहिला फटका आपण पाहिला क्रॉस लाईन गेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार आला. दुसरा फटका अगदी शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर होता, त्याला पिक केला, मिडल केला आणि अगदी आपण पाहताय ताकदीनं फुल केलेल्या त्या फटक्यावर अगदी 6 धावांचा मोहर उमटवलाय बॅट्समन सूरज घरत. त्याच्या समवेत जुळला गेलाय तो रोहित जिगे. रोहितला थोडं मी म्हणेन स्टँड द्यावा लागेल, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. या मॅच मध्ये तोही कमालीची फलंदाजी करू शकतोय. टॅप केल्या बॉलला एकतर मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. हो, प्रयत्न तर झाला, एका बाजूनं गाडी सुटली होती रोहितची, परंतु तिथे खरं तर ओळखलं सूरजनं की ही धाव जर का काढायचा प्रयत्न केला तर खरं तर मी म्हणेन आपली ही विकेट मात्र धोक्यात असणार आहे. आणि धोका ओळखून ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्यानंतर सांगितलं की मला आता मात्र नक्कीच स्ट्रायकर विंडवर आल्यानंतर मात्र आक्रमण करायचंय.
मिळाली. 1 रणसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या आली 15. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते ती एक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो घनश्याम. अराउंड द विकेट हा फुलटॉस बॉल पिक केलाय, परंतु तितकं जजमेंट जमलं नव्हतं, टायमिंग जुळलं नव्हतं, गॅपशॉट सिलेक्शन साधता आलं नाही. परंतु मिळाल्या धावा 2 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे एकंदरीत 18 या आकड्यावर. पंच सांगतायत की पुन्हा एकदा आपण पाहूया, टेक्निकल टीमचा आपण सपोर्ट घेऊया, पाहूया आमच्या कॅमेरामॅन काय टिपलंय. UTC उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय, जिथे आमची लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे कॅमेरामॅन आणि आमचे कम्प्युटर एक्सपर्ट आज या संपूर्ण स्पर्धेला ब्रॉडकास्ट करत असताना सुंदर असं त्यांचीही सहाय्यकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. खेळात आपण एन्जॉय करताय रात्रीचं क्रिकेट, प्रकाश झोतातील स्पर्धा. संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये अतिश पाटील सरांचा आवाज तुम्हाला अनुभवायला मिळाला. आज अतिशय शांत, संयमी, नम्र, विनम्र, डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व म्हणजेच जसकार गावचे हितेश म्हात्रे सर, त्यांचं आपण वेलकम करूया. आणि अजून एक याच गावातील मराठीचा गोड आवाज, ज्यांनी मागच्या 2 मॅचेसमध्ये खरं तर आम्हाला थोडं बॅकअप दिलं. आज करुणे मिळतील 4. पहा खरं तर पंचांनी शहानिशा केली. तृतीय पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पंच पाहायला मिळाले, जिथे आपण पाहताय की टेक्निकल टीमच्या सपोर्टनं हा चौकार मात्र इथे ऍड झाला. धावसंख्या ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ती 22. ड्राईव्ह केला बॉल भोवऱ्यासारखा फिरलाय, फुटपॉकचा वापर केलाय षटकावर पॉइंट रिझन मध्ये. एकतर मिळणार 1 रणसंख्या पुढे जाईल 23 या आकड्यावर. सुरुवात फार छान झाली आहे, तुम्हाला मोमेंटम मेंटेन ठेवावा लागेल या मॅच मध्ये. थोडंसं स्कोर करेक्शन आपण कमी करू. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर धावा आल्या 4 आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र धाव येते 1. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ झालाय. रणसंख्या झाली ती 21. 21 धावा अराउंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॉल फिरलाय, पुन्हा एकदा यावेळेला चखवलंय फलंदाज क्षेत्ररक्षकाला. बॉल मागच्या बाजूला जाईल, थोडे फंबल होतील क्षेत्ररक्षक, तोवर मात्र या धावा कंप्लीट होतील. 2 रणसंख्या पुढे जात असताना आता पाहायला मिळतील त्या 23 या आकड्यावर. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेचे. मला वाटते 2 चेंडूमध्ये किमान 1 षटकार जर का आला, 30 पर्यंत पोहोचले आणि शेवटच्या बॉलवर जरी 1 आली आणि स्ट्राईक जर का मी म्हणेन फलंदाजाकडे राहिली, तर मात्र मॅच मध्ये जो मोमेंटम आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे मेंटेन राहील. ही मॅचची रणनीती म्हणतीये. स्विचचा फटका, खराब शॉट सिलेक्शन आपण म्हणूया, कारण जिथे जे फलंदाज फॉर्म मध्ये आहेत, ज्या बाजूला विकेट आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे, तिथे बॉलला जर का कनेक्ट केला असता तरी सुद्धा डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग मध्ये बॉल अगदी सहजतेने सीमारेषेलगत गेला असता. परंतु इथे स्विचचा अयशस्वी फटका. या वेळेला मात्र आता पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. लाईन तुम्ही मिस करताय, म्हणजेच आपण नेहमी पाहिलंय की हा 22वा नियम, या नियमाचं मात्र उल्लंघन होईल तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतील. दंडित केलेल्या बॉलवर धाव मिळते 1 रणसंख्या पुढे जाईल, 24 वर पोहोचेल आणि शेवटचा बॉल येईल डॉट. आणि 2 षटकांच्या अखेरीस जिथे आपण पाहतो की 5 षटकांमध्ये 80चं मोठं टार्गेट आहे, हे टार्गेट चेस करत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं प्रयत्न फार छान झालाय. धावसंख्या गडीबाद झालाय 1 आणि बॅटिंग करणारी टीम फ्रीडम 11 धाकटी जुई पोहोचली आहे 1 बाद 24.
चला आता पॉवर प्लेची षटकं संपली म्हणजे आता गोलंदाजांना पोषक पूरक असं हे वातावरण आता निर्माण झाले. म्हणजेच काय तर 5 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतील जिथे अंतर्वर्तुळाच्या बाहेर अगदी आपण पाहतो की हे मोठं बाह्य वर्तुळे सीमारेषेलगत 5 सीमारक्षक लगामाची मुभा म्हणजेच पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. पहिला बॉल आक्रमकतेने उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. नाव आहे अ मॅन इन फॉर्म मिस्टर सूरज घरतच्या बॅटमधनं आलाय. हा अजून एक आक्रमक फटका. मिळतील धावा किती तर तब्बल 4. पहा थोडा आवाज आला आपल्याला बरोबर ना. थोडा जोर लाव. थोडा जोर लाव म्हणजे ताकद लावली पाहिजे. खेळ षटकारांचा आहे. खेळ चौकारांचा सुद्धा आहे. पहा ही नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आणि हा 4 धावांचा कलात्मक स्ट्रोक चौकार आलाय आणि धाकटी जुईला बळ देणारा धावफळकीचं दार अजून पुढे नेणारा आणि धावसंख्येला एलिव्हेट करणारा अजून एक चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकाराने रणसंख्या पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. ती 32 या आकड्यावर 32. मॅच मध्ये आता इम्पॅक्ट मॅच मध्ये इंटेन्सिटी वाढली आहे. मॅच मध्ये ऊर्जा वाढली आहे आणि मॅच मध्ये खेळ अप्रतिम होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आणि खेळ करतोय तो संघर्षमय योद्धा बिग फायटर ऑफ टुडेज गेम. खेळ आपण पाहताय क्रिकेट आणि या खेळातला स्पोर्ट्समन मिस्टर सूरज घरत. हा बॉल वाईड आहे. गोलंदाजानं थोडी कल्पक बुद्धिमत्ता वापरली होती. अवे फ्रॉम द रिच चेंडू फेकायचा प्रयत्न केला. हा बचावात्मक पवित्र आहे. जिथे आपण पाहतो की थोडी लाईन मिस झाली की मग लगेचच व्हाईट बॉल असणार आहे. अजून एक वार यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहे जज करतील आणि झेल इथं टिपला गेला आणि मोठा फलंदाज ज्या विकेटच्या शोधात होते गोलंदाज अगदी आपण पाहतोय सुजल घरत यांना मिळालेली ही प्राइज गोल्डन विकेट. बायकरमॅन मिस्टर सूरज घरत बॅक टू द डगआउट. ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर आलंय. दडपण आणि या दडपणाला झुगारून खेळलं जातं. तो क्रिकेटचा हा खेळ आपण एन्जॉय करताय. रजनी क्रिकेट प्रकाश झोतातील स्पर्धा स्वर्गीय बालासाहेब ठाकरे चषक 2025. आउट स्विंगिंग बॉलिंग. पहा ही गती. पंच सांगतायत की गती चांगली होती परंतु लाईन तुम्ही मिस करताय आणि लाईन मिस केल्यानंतर पंचांनी आमच्याकडे टर्न केला. आम्हाला अपडेट करतायत की हा आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. हा बचावात्मक पवित्रा आपल्याला पाहायला मिळतो. ही रणनीती सुद्धा असू शकते कारण त्याचं असं आहे की फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन जर का तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे. अंडरम क्रिकेटमध्ये बघा बॉक्स क्रिकेट असं ना जिथे आपण पाहतो की चौकार नको यायला म्हणजेच आपण अवे फ्रॉम द चेंडू फेकत असो. यावेळेला स्लॉग हिट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. प्रयत्न होईल विकेट किपर कडनं. चांगला प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र आपण पाहिलं तर अगदी आपण पाहतोय सेफ लँडिंग झालं. पंचांच्या अगदी डाव्या अंगाला धावा मिळाल्या. 2-2 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली आहे ती एकंदरीत 35 या आकड्यावर. 35 36 या आकड्यावर आपण पाहता न्यू यंग स्टार वहाल
या टीमचा खेळ फिल्डिंग करत असताना वहाल टीमनं नव्यानं प्रस्थापित केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे मात्र नक्की अनेक यंग ब्रिगेड, अनेक एक्सपिरियन्स खेळाडू अशी बांधणी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. न्यू यंगस्टर वहाल ड्राईव्ह करायचं होतं बॉलला, याही वेळेला लाईन मिस करतायत आणि इथेही पंचांनी इशारा केलाय की हा ही व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल या मॅच मध्ये आता मात्र 4 पडले गेलेत. एक्स्ट्राज मध्ये भर होतीये. एक्स्ट्राज न एकूण धावसंख्या पोहोचेल ती 37. दिल्ली अभी बहुत दूर आहे. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येनं फार फरक पडणार नाहीये भरत सर. एज लागला बॉल, बॉल पहा मागे गेलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवलंय बॉलनं. तो वेट करत होता परंतु बॉल भोवऱ्यासारखा फिरला आणि अगदी मागच्या बाजूला गेलाय. मिळाला 2 एकूण धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती 39 या आकड्यावर 39. अजूनही 13 चेंडूने 41 धावा. शेवटचा बॉल आहे या षटकामधील. किमान 4 किंवा 6 अशी अपेक्षा असणारे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं टीम आयशा फ्रीडम 11 टीम धाकटे जुई. न्यू यंगस्टर वहाल एक उल्वे नोड मधला संघ, एक आपल्याच विभागातील उरण पूर्व विभागातील एक संघ टीम धाकटे जुई, त्यांच्या विरोधात वहाल. नेक्स्ट बॉल डावखुरे हाताच्या गोलंदाजावर चढवलाय हल्ला आणि आक्रमण करत असताना बॅट्समन सांगतोय की आमच्यामध्ये दमखम आहे आणि शेवटपर्यंत झुंज देऊ. नाव आहे मयूर पाटील आणि मयूर पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा त्याचा फेवरेट स्ट्रोक. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. राखीव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरतर पाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळाले. राखीव खेळाडूला सुद्धा आपण खरतर ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. नेहमीच आपण पाहिलंय मागच्या एका बॉलवर आपण पाहिलं जैसी गेंद वैसी नसीहत. अर्थातच जो बॉल हाफ ट्रॅकर होता त्याला उडवला, षटकार आला, ताकद होती, त्या ताकदीचं प्रदर्शन केलं, टायमिंग प्रॉपर जुळलं. आणि जेव्हा मैदानामध्ये असं घडतं तेव्हा मात्र मी म्हणेन त्या खेळाडूचा किंवा त्या टीमचा एक आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास द्विगुणित होतो. आणि तो द्विगुणित झालेला आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन रोहित आणि त्याच्या समवेत मात्र जुळला गेलाय तो मयूर पाटील. स्ट्रायकर एंडवर आता रोहित आहे. बॉलिंगसाठी नवोदित गोलंदाज घनश्याम. पहिल्या षटकामध्ये घनश्यामने इम्प्रेसिव्ह बॉलिंग हाताळली होती. फक्त सिंगल डिजिट मध्ये एकूण धावसंख्या त्यानं खर्च केली होती ती 9. आणि आता तोच गोलंदाज स्पेल 2 मध्ये आलाय, ज्याच्याकडे आहे दमखम, ज्याच्याकडे आहे खरं तर मी म्हणेन वैविध्यता, आणि ती वैविध्यता तो दाखवतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू यॉर्क बॉल बॅटच्या मधून रिलीज झालाय आणि अजून एक जलद गतीनं हा बॉल रिलीज केल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला फटका सजवण्याची संधीच मिळाली नाहीये. 2 चेंडू डॉट, कमालीची गोलंदाजी, मॅग्निफिसंट स्टार्ट. यावेळेला लाईन मिस करणार आहेत. पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल म्हणजेच एक धाव ऍड होईल धाव फलकावर आणि एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील, एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, म्हणजेच इट्स वेस्टेड एफर्ट्स. नेक्स्ट बॉल यावेळेला वार केला लांबच लांब आणि उंचच उंच गेलाय. यावेळेला मात्र येईल हा हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, अक्रॉस द लाईन, मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द डिफेन्स, इनटू द फॅन्स. षटकार.
शहनशाह द हिरो या मॅच मध्ये ही वाटचाल सुरू आहे. रोहितची अप्रतिम फटकेबाजी. रणसंख्या पोहोचली आहे 52 वर. 80 काढायचे आहेत, त्याच्यामध्ये एक ऍड करूया. रणसंख्या झाली ती 53. 53 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. आता 80 धावा समीप वाटतायत आणि या धावांचा पाठलाग खऱ्या अर्थानं आता सुरू झालाय. मॅच मध्ये मजा येईल. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? तर एका हाताने पकडण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर फिरलेत, फंबल झालेत. चकमक आणि या चकमकीमध्ये धावा मिळतील 2 धावा. कशा येऊ द्या, 1-2 मध्ये आम्ही कन्वर्ट करू. रनिंग बिटवीन द विकेट्स मेंटेन करू. ते एकमेकांमध्ये सल्ला मसलत करू, एकमेकांमध्ये कन्व्हर्सेशन ठेवू. तेच काहीच सांगत असताना आता इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू 25 धावा म्हणजे या 2 चेंडू मध्ये दोन्ही बॉलवर फलंदाज आक्रमण करतील आणि ते धाडस दाखवतील, यात शंकाच नाही. खेळाय आक्रमण, दाखवलंय धाडस. बॉल गेला डीप कव्हर्स मध्ये. 1 2 3 फिल्डर पोहोचलेत आणि तिसऱ्या टप्प्यावर बॉलला ग्रिप केलं, फेकून दिलं. तोवर मात्र धावा कंप्लीट झाल्या. किती? तर 2. आता 7 चेंडू आणि धावा हव्यात त्या 23. 7 चेंडू 23 धावा. षटकार आला तर उरतील 19, चौकार आला तर उरतील 21. मॅच मध्ये आम्ही हार मानणार नाहीये हेच दाखवत असताना बॅटिंग करणारी टीम, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने इम्प्रेस केले घनश्यामनं. परंतु या वेळेला मात्र पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. 7 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज. व्हाईट बॉल गेला. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसलत जाणं त्याने सांगितलं की आता 1 धाव तर आलेली आहे, म्हणजे आपण आता प्लस मध्ये आहोत. या बॉलवर आक्रमण झालं, किमान 4 जर का आल्या तर मॅच मध्ये आपण असणार आहोत. त्यामुळे इथे आक्रमण झालं पाहिजे. बॅट्समन आपण पाहताय रोहितनं मात्र बॅटला पप्पी घेतली आहे. पिंकी प्रॉमिस. बॉल डीप लॉंग ऑफला गेलाय, ट्रॅव्हल झालाय, परंतु एकच मिळणार. 1 न रणसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. 59 या आकड्यावर आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. डीजे चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. आज थोडा वेळेचा अभाव आपल्याला असणार आहे. साईबाबांचं स्मरण व्हावं असं गाणं डीजे मास्टरनं सादर केलं. साईबाबा म्हणायचे सबका मालिक एक, म्हणजेच सर्वांचा ईश्वर हा एकच आहे. ज्यांनी जीवनभर खरं तर मानवतेची सेवा केली आणि धर्मामध्ये एकता प्रस्थापित केली. आज त्यांचे आपण स्मरण करतोय. श्रद्धा सबुरी. आणि असं म्हणतात की शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या शिकवणींनी लाखो लोकांच्या जीवनात मात्र परिवर्तन घडवलंय आणि परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण संबोधतो. आजही साईबाबांच्या अनेक विचार, अनेक खरं तर मी म्हणेन शिकवणी आपल्याला प्रेम, शांतता आणि एकतेचा मार्ग दाखवतात. मॅचवर आपण फोकस करूया. रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया स्पर्धा आपण एन्जॉय करताय. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषक 2025 पर्व 2. डोंगरी विभागातील क्रिकेटचा क्रीडा वारसा जपणारी स्पर्धा. पर्व क्रमांक 2 मध्ये नाईट अर्थातच रजनी 2 आणि मॅच क्रमांक 3 मध्ये सुरू असलेली लढत न्यू यंगस्टर वाहाल विरोधात आईशा फ्रीडम 11 धाकटी जुई. आणि धाकटी जुई या टीम साठी आता धावा हव्यात 6 चेंडू आणि 21. ड्राइव्ह केला बॉलला. बॉल दीर्घकाल हवेमध्ये, एलिव्हेशन भरपूर आणि डिस्टन्स सुद्धा कव्हर केलाय. क्या बात, शाबास. पहिला षटकार. डीजे
ती परिस्थिती, परंतु त्या अवघड परिस्थितीवर मात करत असताना फलंदाज रोहित ना आपली गुणवत्ता सादर केली. आता 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. विजयाचं स्वप्न त्यांनी पाहिलंय आणि त्या विजयाच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी तो सज्ज आहे. परंतु सज्ज आहे गोलंदाज समीर. ड्राईव्ह केला बॉलला, यावेळेला बॉल बॅक ड्राईव्ह, बॉल गेला अगदी आपण पाहतो अंतरवर्तुळाच्या बाहेर. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल होईल आणि या चकमकीमध्ये फलंदाज होतील बाद. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन मयूर पाटील यांना विकेट कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस करावी लागतीये. बॅट्समन क्रमांक 3 बॅट्समन मयूर बॅक टू द डगआउट. त्याचं कॉन्ट्रीब्युशन 10 धावांचं राहिलं. 3 चेंडू त्यानं फेस केले आणि तो बाद झालाय. इन ॲट नंबर 5 कोण येईल आणि आता इक्वेशन असणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बरोबर. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या, घाई करा, कारण वेल तुम्ही अतिरिक्त घेताय. फिल्डिंग टीम आम्ही थोडं सूचित करू आयोजकांच्या वतीनं. एक्स्ट्रा टाइम घेत आहे फिल्डिंग टीम. लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजवून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ नुकताच जो टॉस झाला फिल्डिंग ज्या टीमकडे आली आहे तो संघ सज्ज राहील आणि ओपनिंग पेर लगेचच मैदानामध्ये उतरेल आणि दोन्ही टीमसाठी आम्ही टाइम अलर्ट म्हणजेच स्टॉप वॉच लावणार आहोत. एका सेकंदाचं आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला, आणि बराच उशीर झाला या मॅचला. 11:32 झालेत. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ, सभोवताली निलाभर आकाश, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स मध्ये अकॉस्टिक साऊंड सिस्टम, या संपूर्ण स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल प्रयास मगाशी ज्याची आपण पाहिली फलंदाजी मधली धमाव, तो करेल का आता गोलंदाजीमध्ये कमाल, हा प्रश्नचिन्ह आहे. प्रयासनं मागच्या 3-4 वर्षामध्ये स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आणि आता फलंदाजी स्ट्रायकर एंडवर आहेत रोहित. या रोहितसाठी मात्र ऑफर असणार आहे आमचे मयूर म्हात्रे यांच्याकडनं. जर का मॅच जिंकवली 2000 रुपये मिळतील. फिरलाय, फिरून मारलाय, बॅटचा एज लागलाय, बॉल गेलाय अगदी आपण पाहतोय लॉंग लेग रिजन मध्ये आणि येईल हा अगदी आपण पाहताय प्रोडक्टिव्ह चौकार. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि थोडं सोपं झाले समीकरण. 3 balls to and required. 9 धावा काढायचे आहेत. 3 चेंडू 9 धावा. समीप, नजदीक, जवळ, लागलेत, थेटून आलेत. आता धावा चेस होणार. थोडं आव्हानात्मक होतं इथे सर. आव्हान म्हणजे चॅलेंज. असं म्हणतात की चॅलेंजेस खेळाडूंना घडवतं, चॅलेंजेस खेळाडूंना ओळख देतं आणि चॅलेंजेसच खेळाडूंना खरतर प्रेरणा देत असतं. म्हणूनच खेळाडूंना चॅलेंज आवडतं. ओ, यावेळेला गोलंदाजानं चॅलेंज स्वीकारलंय. ते सांगतायत की माझ्याकडे सुद्धा चांगले स्किल सेट आहे, माझ्याकडे सुद्धा चांगलं व्हेरिएशन आहे. आणि मगाशी ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या या स्पर्धेच्या 50वा अर्धशतक तो प्रयास. प्रयास हा अगदी खरं तर मी म्हणेन संस्कृत वर्ड आहे. अंडर 19चा हा खेळाडू आहे. ॲट द एज ऑफ 17. बायकर मॅन प्रयास. ओ, यावेळेला आडवा पट्टा. 2-9 असं इक्वेशन होतं. इथे आता 2 तर मिळाल्या जरूर. स्वतः गोलंदाजाकडे चेंडू घेऊन आलेत. आता शेवटचा बॉल. एकंदरीत उरल्यात त्या 7 धावा. आणि आता एक व्हाईट बॉल जर का आला, त्यानंतर जर का पुन्हा संधी मिळाली तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा काहीस तुम्हाला मात्र संधी मिळेल. परंतु तो मॅजिक
किंवा ती जादू ह्या मॅच मध्ये होईल का? एकट्याने लढला, झुंज देत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये रोहितनं मात्र मी म्हणेन आता इक्वेशन आहे 1 चेंडू आणि 7 धावा. धाकटी जुई खर तर पाहायला मिळालाय तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. घरच्या क्रीडांगणावर शेवटचा बॉल जरूर, हा षटकार आलाय. ओ हो 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 हो, फक्त एका धावेसाठी, एका धावेच्या फरकानं आयशा फ्रीडम 11 टीम धाकटी जुई परास्त झालाय. एका धावेचं महत्व आणि या एका धावेचं महत्व आता मात्र कळून चुकलंय, कारण या मॅच मध्ये फक्त एका धावेच्या फरकानं संघ मात्र परास्त झालाय, स्पर्धेतून बाहेर गेलाय. आपण करूया अभिनंदन प्रतिस्पर्धी टीम न्यू यंगस्टर वहाल या टीमचं आणि हार्डलक देऊया. परंतु फाईट चांगली झाली, खेळला फार छान रोहित, खेळला मयूर सुद्धा चांगला, सूरजनं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. ओव्हरऑल बॅटिंग चांगली झाली, बॉलिंग चांगली